वो मराठा जो नेता है, अध्यक्ष महोदय पूना में रहता है तो शिवाजी की प्रेरणा लेता है, यहाँ आता है तो पता नहीं कहाँ कहाँ से प्रेरणा लेता है। अरे भाई, नरसिंह राव तो मौन साधे बैठे हैं, भूमिका निभा रहे हैं ये, और ये शरद पवार की भूमिका नहीं निभा रहे, ये ललिता पवार की भूमिका निभा रहे हैं। काँग्रेस पक्षामध्ये इंदिराजींचं एवढं मोठं नेतृत्व, एवढी ताकद कोणालाही म्हटलं की निवडून यायचं, एवढी ताकद असताना पवार साहेबांनी महाराष्ट्र हलवून दाखवला, कारण हे त्यांच्या ताकदीचं सगळ्यात मोठं इंडिकेशन आहे। तुम्ही कुणाचाही नाद पवार साहेबांचा नाद करू नका। आणि आज सगळ्यांचं जिरवणार पवार साहेबांनंतर कोणाला जमणार। नाद खुला, नाद खुला। काय नाही सांगतो, लई पाहिजे, लई पाठवायची तरी। ज्यांच्या नावापुढे लागलेली अनेक दूषणं सुद्धा भूषण झाली। टोकाचा तिरस्कार करणाऱ्यांनीही ज्यांच्या कामाचा पुरस्कार केला, ज्यांना टीकेतही सन्मान आणि दुश्मनीतही दोस्ती लाभली, ते म्हणजे 80 वर्षाचे शरद पवार। महाराष्ट्राच्या राजकारणामधला केंद्रबंदी कालही शरद पवार आहेत, आजही शरद पवार आहेत आणि उद्याही शरद पवार असणार आहेत। तुम्हाला शरद पवारांवर टीका केल्याशिवाय यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम, यू कॅनॉट इग्नोर हिम, हे परत एकदा सिद्ध झालं। दिल्लीनं आजवर प्रत्येक राज्यातल्या नेत्याला त्याच्याकडच्या आकड्यानं तोललंय, नेत्यांकडच्या संख्याबळावर त्याचं राजकीय वजन ठरवलंय। मात्र पवारांसाठी या मोजमापाचं एकक बदलावं लागतं, कारण पवार राजकारणातल्या मोजमापाची फुटपट्टी कधी बदलतील याचा अंदाज ना काल आला होता ना तो आजपर्यंत आलाय। ते इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही। मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला, साहेबांनी सांगितलं कामाला लागा, म्हणलं याचा अर्थ का? मला समजून नाही त्याला लांबाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा। राजकारणातले, प्रशासनाच्या कारभारातले अनेक पेच पवारांनी सोडवले। कधी सभागृहाबाहेर त्याची प्रचिती आली तर कधी सभागृहाच्या आतमध्ये। एके दिवशी विधानसभेमध्ये मनोहर जोशीला घाम फुटेल असं भाषण केलं, बेधडक 100 कोटी रुपयाचा आरोप केला। माझं भाषण साहेब स्पीकरवर ऐकत होते, त्यांनी मला खाली चिठ्ठी पाठवून त्यांच्या सभागृहात बोलवलं ऑफिसमध्ये। म्हटले सहारा प्रकरणामध्ये मनोहर जोशींनी 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला हे मी ऐकलं। म्हटले तुमच्याजवळ पुरावे काय आहेत? म्हटलं कुठले आलेत पुरावे? म्हटले साहेब, म्हटलं साहेब विधानसभेत जर बोललो तर डिफेमची केस होत नाही, कोणाला दावा करता येत नाही, विधानसभेत बोलायचं स्वातंत्र्य आहे। साहेब म्हटले प्रिव्हिलेज होऊ शकतो, आमदारकी जाऊ शकते। म्हटलं साहेब मग चुकलंय माझं। म्हटले आता असं करा, तुमचं भाषण कन्फर्म करण्यासाठी प्रत येईल, त्यात एवढंच म्हणा अशा बाहेर चर्चा आहेत
सगळ्या भाषणाच्या शेवटी एक वाक्य घाला, बाहेर अशा चर्चा आहेत 100 कोटीचा आरोप. एखाद्या अडचणीत कार्यकर्ता सापडला, त्याला बाहेर निघायचं असेल तर आज सल्ला देणारं अनुभव संपन्न एकच व्यक्तिमत्व आहे, ते आपले साहेब आहेत. आणि पुन्हा मला कळलं की मनोहर जोशींनी प्रिव्हिलेज आणायचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण ज्यावेळी प्रोसिडिंग बघितलं त्यावेळी शेवटचं वाक्य बघितल्यानंतर विधानसभेच्या सचिवांनी सांगितलं यात प्रिव्हिलेज मोशन होऊ शकत नाही, आमदारकी वाचली. आराराबा आणि पवारांमध्ये वेगळा जिव्हाळा होता. ज्याला आयुष्यामध्ये रोजगार हमीच्या कामावर काही वर्ष काम करावं लागलं, असा रोजगार हमीच्या कामावर काम करणारा एक मजूर या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आणि प्रदेशाध्यक्ष पदावर बसवण्याची दानत फक्त पवार साहेबांना असू शकते. पवारांना त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत कुणी फारसं गहिवरताना पाहिलेलं नाही. असंख्य नेते पक्ष सोडून गेले, मात्र त्याची फिकीर पवारांनी केली नाही. मात्र यंदाच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पवारांनाही आबांची कमी जाणवली. मी त्या रस्त्याने एकेकाळी जातो आणि त्याचा परिणाम मला तोंडाला कॅन्सरचा त्रास झाला, पण मी थांबवलं. मला माहिती आहे ते उत्तम डॉक्टर कोण आहे आणि त्या उत्तम डॉक्टरांच्याकडे घेऊन ही सगळी व्यवस्थापन करूया. त्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलो, घरच्यांना न सांगता काळजी घ्यायला सांगितली, त्यांनी काळजी घेतली. आणि म्हणून माझं त्यांच्याशी भांडण हे आणि कायमचं भांडणच आहे की आबा हे तुम्ही माझं ऐकलं नाही, माझ्यासारख्याला मागे ठेवून तुम्ही माझ्या आधी गेला, ही गोष्ट मला पटली नाही. जायचं असेल तर आम्हा लोकांची जायची वेळ होती, तुमची जायची वेळ नव्हती. गोळाबेरीज आणि जोरतोडीच्या राजकारणात पवारांनी अनेकांना हादरे दिले. महाराष्ट्र हलवून पवारांनी इंदिरा गांधींना धक्का दिला आणि त्यावेळच्या अनेक तरुणांसाठी पवारच हिरो ठरले. फर्ग्युसन कॉलेजला होतो, पवारसाहेब त्या हॉस्टेलला राहिलेले आहेत. पवारसाहेब मला 7-8 वर्षांनी पुढे होते, परंतु पवारसाहेबांना शबनम पिशवी घेऊन मी पुढे बघितलेलं आहे, अशी व्यक्ती मी आहे. त्या काळात दिल्लीला आव्हान देणारा कोण महाराष्ट्रात असेल तर फक्त पवारसाहेब होते. कैलासवासी इंदिरा गांधींना महाराष्ट्रातनं आवाज देणारा हा तरुण कार्यकर्ता, हे त्या काळातलं आमचं हिरो वर्शिप करायचं एक स्थान होतं. आमचे हिरो होते पवारसाहेब. ज्या इंदिरा गांधींविरोधात पवारांनी उभा दावा मांडला, तेच पवार राजीव गांधींचे जवळचे मित्र बनले. ज्या सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावर पवारांनी बोट ठेवलं, त्यात सोनिया आणि राहुल गांधी पवारांची आजही सल्लामसलत करतात. ज्या बाळासाहेबांनी पवारांना मैद्याचं पोतं म्हटलं, तेच पवार बाळासाहेबांसाठी शेवटपर्यंत शरद बाबू सुद्धा राहिले. पवारांच्या याच गुणांचं दिल्लीला नेहमीच कौतुक आणि अप्रूपही वाटत राहिलंय. वो मराठा जो नेता है, अध्यक्ष महोदय पूना में रहता है तो शिवाजी की प्रेरणा लेता है, यहाँ आता है तो पता नहीं कहाँ कहाँ से प्रेरणा लेता है. Take your seat. मुझसे नहीं लेता. मैं एक बात ये भी कह देना चाहता हूँ अध्यक्ष तो सभापति जी, बहुत चर्चा चलती है, यहाँ तक कि अटल जी भी हमसे पूछते हैं कि शरद पवार की क्या राय है. मैं आपको बता दूं, जिस दिन से 30 मार्च से आज पहले दिन मेरा शरद पवार से दर्शन हुआ है. टेलीफोन पर भी मेरी कोई वार्ता नहीं. रामविलास पासवान कहते, शरद यादव अभी कह रहे थे, नहीं ये
एनडीए सरकार तो चलेगी, नरसिंह राव जी ने आज कह दिया चलेगी। अरे भाई, नरसिंह राव तो मौन साधे बैठे हैं, भूमिका निभा रहे हैं ये, और ये शरद पवार की भूमिका नहीं निभा रहे, ये ललिता पवार की भूमिका निभा रहे हैं। पवारांच्या मनातलं आजवर राष्ट्रवादीच्याच नेत्यांना कळलेलं नाही। जयंत पाटील, रामराजे निंबाळकरांपर्यंत अनेकांकडे अनेक किस्से आहेत। इतकंच काय तर खुद्द अजित पवारांना सुद्धा पवारांच्या मनाचा थांगपत्ता लागलेला नाही। 90ला मी आमदार झालो आणि सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री होते। आम्ही त्यांच्या बाजूने, दुसरी बाजू पवार साहेबांची होती आणि पवार साहेबांनी त्यावेळी मला फोन करून सांगितलं की पद्मसिंग पाटील मुख्यमंत्री करणं आवश्यक आहे, ते चांगलं नेतृत्व देतील, त्या बाबतीत तुम्ही सूचना काँग्रेस पक्षात सीताराम केसरी येतील त्यावेळी करा। मी त्यांना त्यावेळी सांगितलं की माझा निर्णय झालेला आहे, मी एक बाजू धरली, आता बाजू धरल्यावर सोडता येणार नाही। ते त्यावेळी नाराज झाले, फोन बंद केला। पण त्यानंतर तेच मुख्यमंत्री म्हणून आले। आता तेच मुख्यमंत्री म्हणून आल्यावर आम्ही मंत्रालयाकडे जायचं बंद झालो एक 4-6 महिने। आपलं काय आता खरं नाही। आणि ज्याच्या मागे जाण्याची स्वतःची इच्छा होती ते पवारसाहेब दिल्लीला निघून गेले होते। म्हणलं साहेब, हे चंद्रबाबू येतोय बघा, कसा मानाने येतोय, मानाने जातोय तर जातोय, दिल्ली सरकारच्या तिजोरीतनं 10-20 हजार कोटी रुपये घेऊन आंध्र प्रदेशला जातोय, आपण कशासाठी दिल्लीला यायचं, आपणच महाराष्ट्रात परत या। साहेब माझ्याकडे बघून हसले। साहेबांनी हसले की याचा अर्थ काय काढायचा हे आजपर्यंत जगात कोणाला कळलंय असं मला वाटतं। मला काय कळायचं ते कळलं असं मी मानतो। मात्र राजकीय शत्रुत्वात पवारांनी कधीच विकास आणि मैत्रीच्या नात्याला दाव्यावर लावलं नाही। माडगुळकरांपासून गडकरींपर्यंत आणि सुशीलकुमार शिंदेंपासून फारुख अब्दुल्लांपर्यंत अनेकांना पवारांच्या या अनोख्या गुणाची प्रचिती आली आहे। मला परवा मी अमेरिकेमध्ये होतो आणि मला बोईंग कंपनीचे अध्यक्ष भेटायला, त्यावेळी अमेरिकेच्या बोईंग कंपनीचे उपाध्यक्ष साहेबांना ओळखतात चांगलं, काय नाव होतं सर? केसकर बरोबर होते आणि केसकर आणि अमेरिकन चेअरमन माझ्याशी बोलत होते। त्यावेळी केसकरनी मला सांगितलं की ज्यावेळी इंडियन एअरलाइन्स करता 70,000 कोटीची विमानं घेतली तेव्हा शरद पवारांनी मला बोलायला सांगितलं की विदर्भ मागासलेला आहे आणि विदर्भामध्ये एक एमआरओ मेंटेन करण्याकरता विमानाचा, बोईंगच्या विमानाकरता एमआरओ नागपूरला झाला पाहिजे, विदर्भाच्या विकासाकरता फार उपयोगाचं राहील आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हे करत असताना विदर्भाकरता हे एमआरओ जो आहे 700 कोटी रुपयाचा त्यावेळी मंजूर झाला आणि ही सूचना करणारे शरद पवार होते। हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला याचा अतिशय आनंद होता। आज त्या एमआरओमुळे आमच्याकडे 2000 मुलांना रोजगार मिळणार आहे। त्याचा 8 तारखेला आता मी आणि देवेंद्रजी आणि मंत्री उद्घाटन करणार आहोत। स्टेट ऑफ आर्ट प्रफुल्ल पटेल आणि पवार साहेबांमुळे आम्हाला एमआरओ मिळाला। और सेक्युलर की तो बात कहना ही मुझे नहीं कहना, क्योंकि मेरा बेटा खुद अगर आज कहीं पे पहुंचा है तो ट्रेनिंग इनके घर में पाई है। जब वो यहाँ पढ़ता था बंबई में और इनके घर में था तो प्रतिभा और इनकी सोहबत में रहकर उसने बहुत कुछ सीखा और महाराष्ट्र ने उसे बहुत कुछ सिखाया है और मैं महाराष्ट्र का और इनका बेहद मशकूर हूं इसके लिए। आणि या सगळ्या कारकिर्दीमध्ये माझी काही योग्यता नव्हती, पण शरदराव प्रत्येक ठिकाणी ते सांगायचे, कधी पुलांना सांगायचे की असं असं शिक्षण करून नाईट हायस्कूल मधून आलेलं आहे, कधी चंद्रशेखरना सांगायचे, कधी RK सिन्हांना सांगायचे। म्हणजे एखाद्याला पुढे न्यायचं म्हटलं तर अशा प्रकारे त्यांना वाढवण्याचं काम केलं। वाजपेयींच्या काळात एका विधेयकावरून विरोधकांनी राळ उठवलेली असताना पवारांनीच त्या विधेयकाच्या तथ्यात्मक गोष्टी मांडल्या।
आणि फक्त विरोधासाठी विरोधाचं राजकारण योग्य नाही असं म्हणत वाजपेयींचंही मन जिंकले. पोटो की बात चल रही है आजकल. अब उस दिन जब सर्वदलीय सभा हुई संसद भवन में, सब दलों के नेता थे, सब मान्य हैं, सब मित्र हैं. मैं देख रहा था कि किस तरह की प्रतिक्रियाएं उस सर्वदलीय बैठक में होती हैं. लेकिन उस बैठक में भी मैं शरद राव की प्रशंसा करने के लिए इसका उल्लेख नहीं कर रहा हूं. जहां नकारात्मक स्वर सुनाई दे रहे थे, चालणार नाही आम्हाला, पोटो चालणार नाही, उसमें शरद राव का भाषण एक अलग रवैया लेकर आया, एक अलग रुख लेकर आया. उन्होंने विधेयक को पढ़ा, इतने सुझाव, इतनी गहराई से अध्ययन. पता नहीं सब विरोधी मित्रों को उनका भाषण रुचिकर लगा या न लगा. सचमुच में विधेयक में कुछ कमियां हैं और शरद राव के सुझावों को गंभीरता से लिया जाना चाहिए. जहां संभव है वहां उनका समावेश किया जाना चाहिए. किल्लारी भूकंपानंतर अवघ्या काही तासात पवार तिथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी ज्या वेगानं मदतीचं काम हाती घेतलं त्याचे दाखले आजवर दिले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांचा हा व्हिडिओही व्हायरल झाला होता. गावात यादी केली का? केली. यादी तयार ठेवायची. प्रत्येकाचं नाव, त्याच्या घरात माणसं किती आहेत, आणि ती यादी तयार करून जो काही माल येईल लोकांच्याकडनं मदतीचा, ते मग सरपंच, पोलीस पाटील, एखादा मागासवर्गीयचा प्रतिनिधी घ्यायचा, एखादा तरुण मुलगा घ्यायचा, आणि त्या 4-5 लोकांनी सगळ्यांच्या समोर वाटप करायचं. सगळेजण हातभार लावायला तयार आहेत. आज एकदम 20,000 घरं बांधणं काही सोपं नाही. ते काम आम्ही घेतोय. त्याचं कारण एक तर सरकारचे पैसे आहेत, काही जर कमी पडले तर मी सरकारची बाकीची कामं थांबेन, पण तुमचा निवारा दिल्याशिवाय आम्ही काही त्या पवारांचा लोकसंपर्क आणि स्मरणशक्तीचे अनेक किस्से तर दंतकथा बनले आहेत. त्याचंही एक उदाहरण एका व्हायरल व्हिडिओनं समोर आलं. 90चे आजोबा रस्त्याच्या कडेला पवारांच्या स्वागतासाठी उभे होते. पवारांची गाडी आली आणि पुढे जे घडलं ते या व्हिडिओत पहा. आपल्या पीए पासून ते ड्रायव्हर पर्यंतच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं हा पवारांचा आणखी एक गुण आहे. म्हणून 1971 पासून पवारांचा एकच ड्रायव्हर आहे. राजकारणाच्या व्यापातही स्टाफला काय हवंय, काय नकोय याची काळजी पवार आवर्जून घेतात. स्टाफला चांगलं सांभाळतात. कुठं जातील तिथं दौऱ्यात बिवऱ्यात जेवणाची बिवणाची झोपण्याची सगळी व्यवस्था करायला लावतात तिथल्या माणसाला. एखाद्या कार्यकर्त्याला हाक मारली नावाने तर तो विचार पडतो की माझं नाव साहेबांना माहिती आहे म्हणून. सर्किट हाऊसला तिथल्या त्या मॅनेजरला सांगितलं हे आता रात्रभर झोपलेलं नाही, ते आता इथे झोपतील आणि त्या जोपर्यंत स्वतःहून उठत नाही तोपर्यंत उठवायचं नाही एवढं सांगून मी तिथेच झोपतो आणि ते पुढच्या प्रचाराला निघून गेले तिथं. अच्छा. आणि मी रात्री 8 वाजता उठलो. ओके. पण तुम्हाला उठवलं नाही. पवारांची मेहनत तर भल्या भल्यांना थक्क करणारी आहे. त्यांच्या याच गुणांचं अनेकदा विरोधी वाकांवरूनही कौतुक झालंय आणि लोकांना त्यांचा हेवाही वाटत आलाय. तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज, 80 वर्षात त्या माणसाकडे इतका उत्साह आहे. 80 अक्कल बंद होती माणसाची. 80 महाराज कोण प्रवास करतोय? काय बोलायच्या गोष्टी सोप्या आहे का? इथं 2 दिवस आळंदीला आला तर 3 दिवस उठला नाही. तकलीफ झाली. तुम्ही बारीक अभ्यास करा. तुम्ही मी पक्षभिक्षा समोर देते त्याची काय आपल्याला घेणं नाही. आपण फक्त व्यक्तित्वाच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस आहे.
कला, साहित्य, क्रिकेट, सिनेमा, नाटक अशा सर्वच क्षेत्रात पवारांनी आपला ठसा उमटवलाय. म्हणूनच आजही या क्षेत्रात पवारांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यांनी केलेली मदत, अडीअडचणीला धावून जाणारे पवार सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. प्रहार सिनेमा दिल्लीला दाखवणार होते. शरदरावांना मी म्हटलं, शरदराव माझी आई आली तर चालेल का? हो चालेल ना मॅडम. त्यांच्या विमानातून खास माझी आई सुद्धा तिथे मी घेऊन गेलो दिल्लीला आणि राष्ट्रपती भवनामध्ये तिथे तो चित्रपट दाखवला जात होता. चित्रपट संपल्यानंतर माझ्या आईची ओळख करून देत होतो मी. राष्ट्रपती आईनी नमस्कार केला, पंतप्रधान नमस्कार केला, शरदराव होते आणि म्हटलं आई शरदराव. आई माझी 96 वर्षाची आहे आता. म्हटलं हे शरदराव आपले संरक्षण मंत्री आहे. आईनी शरदरावांना असं करून बाबा कसा आहेस? मी पहिल्यांदा शरदरावांना हळवं झालेलं पाहिलं होतं. मला आजही फार छान वाटतं शरदराव. तुम्ही त्यावेळी मला ज्या पद्धतीनं वागवलं आजही वागवताय. उपकृत आहे. बेळगाव मधल्या इंदिरा संत ह्या आमच्या कवयित्री फार मोठ्या, त्यांनाही नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. परंतु मुंबईच्या सचिवालयातल्या बाबूंनी जी यादी केली पुरस्कारकर्त्यांची त्यामध्ये इंदिराबाईंचं नाव नव्हतं. शरदरावांनी धोरण म्हणून एक जाहीर केली योजना आणि राबवण्याचं काम बाबू लोकांचं होतं. तर कर्नाटकामध्ये बेळगाव हा कर्नाटकामध्ये आहे, तो महाराष्ट्रामध्ये नाही. आणि GR मध्ये असा उल्लेख होता की फक्त महाराष्ट्रातल्या लेखकांना किंवा कलावंतांना तो पुरस्कार द्यावा. मी शरदरावांना सहज म्हणालो की अहो आपण बेळगाव सोडला का, सीमाभाग सोडला का, परवाच आपण जाऊन आलो तिकडून. तर म्हणजे असं का म्हणता? म्हणतं आपल्या इंदिराबाईंना पुरस्कार नाही. तत्काळ त्यांनी काही चक्रजी सरकारातली फिरवली आणि 8 दिवसाच्या आत महाराष्ट्र सरकारचा खास दूत 1 लाखाचा चेक घेऊन बेळगावला इंदिराबाईंच्या घरी गेला. राजकारणाचं उद्दिष्ट जर समाजकारण असेल तर सर्वच क्षेत्र आणि पक्षात तुमचा रीच असला पाहिजे. म्हणूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पवारांचे मित्र होते आणि समाजवादी जॉर्ज फर्नांडिस सुद्धा. अब्जाधीश मुकेश अंबानींचे मित्र असलेले पवारांचं कॉम्रेड डांगेंशीही सख्य राहिलं. लोकसभेत संभाव्य 3ऱ्या आघाडीसाठी ज्यांनी मित्र जमवले त्याच शरद पवारांचे नरेंद्र मोदीही चांगले मित्र आहेत. पवारांच्या ह्याच अनोखेपणानं त्यांचा टोकाचा तिरस्कारही होतो. मात्र हा टोकाचा तिरस्कार कधी आणि केव्हा कौतुकाच्या पुरस्कारात बदलतो याचाही पत्ता पवार लागू देत नाहीत. अजय सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.